साहेब तुम्ही आज जो काही चित्रपट आहे ग्रामीण भागातून तुम्ही आज एवढा मोठा पडद्यावर तुमचा चित्रपट काय भावना आहे? सर, हा ग्रामीण भागातला चित्रपट आहे. आता आजपर्यंत बरेच सिनेमे केले, परंतु हा सिनेमा जो आहे सत्य घटनेवरती आधारित आहे. आणि या सिनेमामध्ये जे पात्र आहे, ज्यांच्यावर हा सिनेमा केलेला आहे, ते दादा गायकवाड जगतात. तर त्या व्यक्तीला जेव्हा पोलिसांनी पकडलं एका छोट्याशा कारणामध्ये, नंतर त्यांचे एवढे गुन्हे त्यांच्या समोर आले, त्यामुळे हे करताना आम्हाला असं एवढं भयंकर हे वाटलं ना, की आज तुम्ही जे सिनेमामध्ये पाहताय याच्यापेक्षा आम्ही ते जगलोय. गेले 6 महिने आम्ही तसं जगलोय. आणि ही जी कथा आहे, या कथेवरती एक पुस्तक छापलं गेलं. त्या पुस्तकाला नॅशनल अवॉर्ड्स आहेत. त्या पुस्तकाचं नाव देखील डेअरिंग होतं आणि या सिनेमाचं नाव देखील डेअरिंग द बारामती फाईल आहे. आज तुम्ही या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहात. आज तुम्ही गोडेगावसारख्या ग्रामीण भागातून या ठिकाणी आहात. आज आंबेगावचा अभिमान आहे, काय सांगाल? खरंच खूप छान वाटते की ह्या चित्रपटामध्ये काम करू, कारण ही सत्य घटना आहे. याच्यामध्ये काम केल्याच्या नंतर कळलं की त्यांचं जीवन किती कठोर होतं. त्यांनी ते किती डेअरिंगने सगळ्या गोष्टी त्यांनी सॉल्व्ह केल्या आणि त्यांची फॅमिली म्हणजे पूर्ण सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. खरंच खूप छान वाटतं. आज चित्रपट पाहिला तुम्ही, काय सांगाल? कसा वाटला काय? या चित्रपटामध्ये एकंदरीत सगळे सीन जर बारकाईने पाहिले तर एखाद्या छोट्याशा खेळामध्ये घडलेली हुबेहूब घटना त्याच्यामध्ये शूट केलेली आहे. आणि ते चित्रपट पाहताना प्रत्येक क्षणोक्षणी त्याची जाणीव होते. याच्यामध्ये डायरेक्शन असेल किंवा निर्मात्यांनी केलेलं योगदान असेल, या सगळ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये प्रामुख्याने सगळ्या गोष्टी दिसून येतात. ज्या पद्धतीने मराठी चित्रपटाला मोठे थिएटर मिळाले पाहिजे, आहे तेवढं बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत नाही थिएटरवाल्यांकडून किंवा जागा मिळत नाहीत. थोडं खंत वाटते का? थोडी खंत तर आहेच आहे, कारण आता बॉलिवूडचा जमाना जास्त आहे. मराठी चित्रपटाचं तितकं बजेट नसतं, बजेटवर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात आणि बॉलिवूडमध्ये बजेट भरपूर असतं. त्याच्यामुळं ही तफावत आहे असं मला वाटतं. किती दिवस हा चित्रपट प्रदर्शित राहणार आहे आणि काय सांगा प्रेक्षकाला? मी प्रेक्षकांना एवढंच सांगेल की तुम्ही आजवर खूप सारे सिनेमे पाहत आलात. जोपर्यंत आपण मराठीकडे काय होते की बरेच लोक हिंदीच्या नादाला लागून मराठी सिनेमाच पाहत नाही. बाकीच्या इंडस्ट्रीत पहा तुम्ही, तिथला जे लोकल लँग्वेज आहे त्या लँग्वेजला खूप प्राधान्य दिलं जातं. तसंच मी प्रत्येक इथल्या महाराष्ट्रीयन प्रत्येक व्यक्तीला सांगेल की मराठी सिनेमे तुम्ही पहा, कारण मराठी सिनेमे आता खूप दर्जेदार इतर सत्य घटना आहे जी जर तुम्ही पाहिलीत ना, तर काय होतं, माणसाच्या आयुष्यात खूप सारे प्रश्न असतात आणि माणूस गांगरून जातो, घाबरून जातो त्यावेळेस. परंतु एवढ्या संकटावरती मात करणारा हा सिनेमा आहे की एका व्यक्तीवरती शेकडो संकट आली पण त्यांनी कशा प्रकारे मात केली याचा हा सिनेमा आहे. तर नक्की पहा. आणि राहिला मुद्दा हा सिनेमा, तर आता आम्ही 1 हप्ता झाला की हा सिनेमा जोरात चालला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये आमचे 168 शो म्हणजे 170 शो झाले आतापर्यंत. त्यातले जवळजवळ आहे ना 50% शो हाऊसफुल. त्यामुळे खरंच खूप आनंद वाटतोय. मराठी प्रेक्षक आता पाहायला लागलेत हा सिनेमा आणि मराठीला चांगले दिवस नक्कीच आलेत असं मला वाटतं. घोडेगाव सारख्या ग्रामीण भागातून तुम्ही या चित्रपटसृष्टीमध्ये आलेला आहे, तर तुम्ही प्रेक्षकाला काय सांगाल? नमस्कार, मी अभिनेत्री ऐश्वर्या संगीता मारुती दौंड. मी घोडेगावची आहे आणि खरंच मला खरंच खूप छान वाटते की ह्या चित्रपटामध्ये काम करून. माझा सगळ्यात पहिला चित्रपट रावडी, त्याच्यानंतरून नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत, खूप ट्रेंडिंग चालू विषय होता तो. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आमचं चित्रपटामधलं गाणं खरंच खूप वाजतंय आणि मला त्याच्यामध्ये पण काम करून खूप छान वाटलं. आणि माझे आत्ताचे येणारे मूव्ही झुंबाड, प्रीतम प्यारे, म्हणजे कमीत कमी 10 चित्रपट आहे आता ते माझे येणारे आहेत. धर्मरक्षिते रक्षिते, अंतस्ती, प्रारंभ, असे खूप सारे चित्रपट आता माझे अपकमिंग आहेत. खरंच सगळ्यांनी खरंच जसं बैलगाडा शर्यतला जेवढं प्रेम दिलं तसंच ह्या चित्रपटाला पण खरंच खूप प्रेम द्या. धन्यवाद. ग्रामीण भागातील एका तरुणीचा म्हणजे ऐश्वर्या दौंड याचा हा चित्रपट या ठिकाणी आपण पाहिला होता. कसं वाटलं तुम्हाला? काय सांगाल याबाबत? अतिशय एकदम चांगला वाटला, कारण एक ग्रामीण भागातील विद्यार्थी, मी कॉलेजमध्ये 3 वर्ष शिकताना सुद्धा एक कलाकार म्हणून अतिशय चांगलं काम त्यांनी केलं. आणि हा चित्रपट पाहिल्यानंतर असं वाटतं की म्हणजे लहान वयातच मुलांच्या मध्ये कशी कला असते ते आम्ही आत्ता पाहिलं. आणि एक चांगली स्टोरी त्याच्यामध्ये त्याने दिलेली आहे. आणि जवळजवळ आम्ही आता 2.5 ते 3 तास चित्रपटगृहामध्ये होतो. अतिशय एकदम तो स्टोरी शेवटपर्यंत पाहण्यामध्ये एक वेगळा आनंदच होता. ची कला पण खूप छान होती, विषय पण चांगला होता. हा चित्रपट मराठीमध्ये आहे, तर तुम्ही आपल्या आंबेगाव तालुक्यातील प्रेक्षकांना काय सांगाल? नाही, प्रेक्षकाने पाहिलंच पाहिजे. असं एक खेड्यातली मुलगी अतिशय कुठलीही पार्श्वभूमी नसताना
असं जेव्हा चित्रपटामध्ये काम करतात त्यांचं कौतुक केलं पाहिजे आणि सगळ्यांनी ते एकदा पाहिलं पाहिजे. आणि चित्रपट पण एकदम चांगला आहे. ते म्हणजे खेड्यामध्ये एकदम मुलींना अशी संधीच मिळत नाही पहिल्यांदा. जेव्हा अशी संधी मिळते तेव्हा आपल्या मुलींचं कौतुक सगळ्यांनी केलंच पाहिजे. माझी विनंती आहे की सगळ्यांनी हे चित्रपट पाहावं.